नेत्रतज्ञ असताना सुद्धा पर्यावरण रक्षक आणि समाजसेवा या उद्देशातून डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांकरिया या नेत्रतज्ञ जोडप्याने अहिल्यानगर इथं साकारलेला साईबन हा फक्त कृषी प्रकल्प नसून पर्यावरण, शिक्षण आणि पर्यटन यांचा समन्वय साधणारा एक प्रेरणादायी आदर्श आहे. त्या दोघाला तर मला वाटतं 5 मिनिटही वेळ नव्हता, पण तरी आज ही माणसं एवढं करू नये. शेवटी शेतीशी नातं हे आपलं ठेवतायत. अशी माणसं तर शेवटी शेतीचं नातं वेगळं असतं. आपणा सर्वांना महाराष्ट्राचे कृषीरत्न हा पुरस्कार प्राप्त झाला असे आदरणीय दत्तात्रय भाई, व्यासपीठावर उपस्थित असणारे ॲग्रोवनचे जाधव सर, अनासपुरे सर, गायकवाड सर आणि माझ्या समोर उपस्थित असणारे महाराष्ट्राचे कृषी रत्न सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी ॲग्रोवन याचे खूप खूप अभिनंदन करते. त्यांनी नंबर 1 असं कार्य केलेलं आहे. आज ॲग्रोवनने नंबर 1 असं कार्य केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या कृषी रत्नांना आज इथे एकत्र केलेलं आहे. खरं म्हणजे कृषी हा विषय खूप मूलभूत असा विषय आहे. भारतीय संस्कृतीचा तो एक आत्मा आहे. भारताच्या उन्नतीचा आणि विकासाचा तो एक पाया आहे आणि त्या पायाला समृद्ध करत असताना या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींना ओळखून त्यांचा सन्मान करणं, बहुमान करणं हे खूप अमूल्य असं कार्य आज ॲग्रोवननी केलेलं आहे. आपणा सर्वांच्या वतीने मी ॲग्रोवनचे मनपूर्वक हार्दिक आभार मानते. खरं म्हणजे आज अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे, कारण क्लायमेट चेंज होतंय, पर्यावरण चेंज होत आहे, वातावरण बदलत चाललेलं आहे, ऋतुचक्र उलट्या दिशेने जाऊ पाहत आहे, शेतीचे अनेक प्रश्न आहेत, समाजाचा म्हणजे दृष्टिकोन बदलत आहे, समाजामध्ये अनाचार दुराचार वाढत चाललेला आहे. या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर कृषी क्षेत्राकडे फार कमी लोकांचं लक्ष आहे. तरी परंतु आताच आदरणीय कृषी मंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की महिला शेतकऱ्यांना आता एक नवीन धोरण सरकारने तयार केलेलं आहे आणि त्यासोबतच कर्जमाफीचाही अत्यंत उत्तम असा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यासाठी कृषी मंत्री साहेब असतील किंवा त्यांची समिती असेल, मुख्यमंत्री फडणवीस सर असतील किंवा प्रधानमंत्री मोदी सर असतील, या सर्वांचंही मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. साईबन हा पडीक जमीन विकासाचा प्रकल्प आहे. म्हणजे पडीक असलेली जमीन जिथे गवत सुद्धा उगवलेलं नव्हतं, अशा पडीक जमिनीचा विकास हा MIDC मधील सांडपाण्याच्या माध्यमातून करण्यात आला. जे सांडपाणी, जे कारखान्याचं सांडपाणी जे वाया जाणार होतं, जे दूषित होतं, त्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यात आलं आणि त्या पाण्यावर साईबन जो पडीक जमीन आहे त्याचा विकास करण्यात आला. आणि त्यानंतर कृषी पर्यटन क्षेत्र हे साईबन हे सुरू झालं. आणि अशा या कार्याचा आपण ॲग्रोवननी म्हणजे दखल घेतली आणि त्यांना हा कृषी रत्न हा पुरस्कार बहाल केला. त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते. मी डॉक्टर सुधा आणि डॉक्टर प्रकाश आम्ही दोघंही नेत्रतज्ञ आहोत. साई सूर्य नेत्र सेवा, एशियन आय हॉस्पिटल हे आमचे नेत्रसेवेची दालनं आहेत. त्यासोबतच पर्यावरण क्षेत्रामध्ये आम्ही गेल्या 27 वर्षापासून कार्य करत आहोत. या निमित्ताने व्यासपीठावरील सर्वांना आणि व्यासपीठासमोरील सर्वांना मी आदराने हार्दिक निमंत्रण देते की जरूर आपण अहिल्यानगरला येऊन साईबन या कृषी पर्यटन क्षेत्राला नक्की भेट द्यावी. वृक्ष संस्कार हा साईबनचा आत्मा आहे. तिथे हजारो शालेय सहली येतात आणि सर्वांना वृक्ष दिंडी, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि वृक्षाबद्दलचं प्रेम वाढावं यासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि अशाच अनेक प्रकारचे कार्य तिथे केले जातात. मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते. ॲग्रोवनने जे नंबर 1 कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साईबन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साईबन. साईबन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार,
प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन